नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान असा निबंध घेऊन आलेले। त्या निबंधाचं नाव आहे आमच्या गावचा बाजार। बरोबर, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तर तुम्ही तुमच्या गावाला गेलात का? तर गावाला गेल्यानंतर तुम्हाला पण गावच्या बाजारात जायला आवडतं का? तर आजच्या ह्या निबंधामध्ये मी तुम्हाला मला माझ्या गावच्या बाजारात गेल्यानंतर काय अनुभव आले, कसं वाटतं ते मी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला हा आजचा निबंध आवडला तर निबंध जास्त शेअर करा, चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला पाहूया आमच्या गावचा बाजार। माझे गाव म्हटले तर खेडे आणि म्हटले तर शहर आहे। माझ्या गावचा बाजार दर मंगळवारी भरतो। आजूबाजूच्या खेड्यातील शेतकरी आपले धान्य, भाजीपाला, फळे विकावयास घेऊन येतात। व्यापारी लोकही फळ, फळावळ आणि धान्याच्या राशी बरोबर बाजारात आपले स्थान मांडून बसतात। शेतकरी स्वतःच्या कष्टाने पिकवलेली भाजी स्वस्त व सढळ हाताने गिरायकांना विकतात व दुपारीच भरलेल्या खिशाने परतीच्या प्रवासाला लागतात। मात्र व्यापारी लोक माल खपण्यासाठी अधिक ओरडून आपला माल किती चांगला आहे याची निश्चिती देत असतात। बाजारातील भाजीची रांग पाहताना ही घ्यावी किती घ्यावी असे होऊन जाते। शिवाय ताजी व स्वस्त असल्याने भाजी घेण्यासाठी गिरायकांची झुंबड उडते। बाजारात प्रत्येक मालाची स्वतंत्र रांग असते। मटण, मासळी दुसरीकडे असते। गिरायक व मसालेवाले यांच्या मनोरंजनासाठी आपले डबडे वाजवत माकडवाला येतो। एक एक रुपये जमवत आपली पुंजी घेऊन परततो। डोंबऱ्याचा खेळ आपल्या तारेवरील कसरतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो। मधूनच आईस्क्रीम वाला टिन टिन करत आपली गाडी फिरवत असतो। उन्हात फिरणाऱ्या लोकांना आईस्क्रीम खाऊन तात्पुरता थंडावा मिळतो। बाजारात खरेदी करणाऱ्या पेक्षा वस्तूंची किंमत विचारणारे व उगीच फिरणारे जास्त गर्दी करतात। बाजारा दिवशी संध्याकाळी विशेष करून सर्वजण खुश असतात। विक्रेते खिशातून पैसे खुळखुळवत घरी जातात। आपल्या चिमुकल्यांना खाऊ, खेळणी, चमचमीत भरपूर भाजी घेऊन जातात, तर गिराईक भाज्या, खाऊ आणि फळफळावळ घेऊन जातात। काही जण नवीन कपडे खरेदी करतात। अशा प्रकारे दर मंगळवारचा आठवडी बाजार सर्वांना आनंद मिळवून देतो आणि तो रोज असावा असे वाटायला लावतो। माझी आजी सांगायची की आमच्या परिसरातील मंडळी दर आठवड्याच्या बाजारात टांग्याने जायचे आणि संपूर्ण आठवडा पुरेल इतकं सामान म्हणजे किराणा, भाज्या, मसाले आणायचे। त्यात भर म्हणजे चांगल्या चादरी, उशीचे कवर, कपडे, अल्युमिनियम भांडी दिसली तर ते पण घ्यायचे। त्याचबरोबर बाजारहाट झाला की घरी येताना गरमागरम भजी, वडे, जलेबी आणायचे। पण आता काय ना, मोठ्या शहरातला हा आठवड्याचा बाजार गायब झाला। त्या ठिकाणी शहरात मॉल्स झाले। लोकांनाही एसी वातावरणात बाजारात करायला आता आवडते। खर तर आठवड्याच्या बाजारामुळे गावागावातलं भांडवल वाढायचं आणि अर्थकारण जोमाने चालायचं। त्या बाजाराचा फायदा म्हणजे दुकानदारावर कोणताच आर्थिक भार नाही, कारण दुकाने सकाळी मांडायची आणि सायंकाळी गुटलायची। ना जागेची कटकट, ना कुठला कर भरायचं टेन्शन, ना वीज जोडणी, ना हाताखाली कामगार लागायचे। म्हणून ह्या बाजारात वस्तू स्वस्त व कमी दरात मिळतात। मी कधी गावी गेलो तर आठवड्याच्या बाजाराला नक्की भेट देतो आणि मस्त संपूर्ण बाजार फिरतो। नवीन वस्तूंची खरेदी करतो। बागेत लागवडीसाठी सुंदर फुलांची रोपटी घेतो आणि शेवटी बाजारातील मिसळ पाव तर वर ताव मारतो आणि मगच घरी येतो। तर अशी ही गंमत आठवड्याच्या बाजाराची। मी तर आमच्या गावाकडच्या आठवड्याच्या बाजारामध्ये अशा प्रकारची गंमत करते। तुम्ही काय करता ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्त शेअर करा, चॅनेलवर नवीन असल्याने चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।